विद्यार्थी यांनी खुश असले पाहिजे, नाराज राहून चालणार नाही. विद्यार्थी देशाची शक्ती आहे, त्यामुळे ते हमेशा मस्त खुशीचे जीवन जगले पाहिजे, असे मत डॉक्टर जितेंद्र कुमार ठाकूर यांनी लक्ष्मीनारायण हायस्कूल विद्यालय येथे स्नेहसंमेलनात आपले मत व्यक्त केले. गव्हर्नमेंट ITIचे FR आठवले यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा विकास या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून होतो. लहानपणी सुद्धा आम्ही त्यांच्या पद्धतीने आपला स्वतःचा विकास साधला होता, अशी आठवण करून दिली. तर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले की आजचे युग स्पर्धेचे युग आहे, कम्प्युटर यांनी इंटरनेटचे युग आहे. या युगात आपल्याला टिकाऊ लागण कठीण आहे, त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षेची तयारी आतापासूनच केली पाहिजे, असे मत डिजिरंगारी यांनी व्यक्त केले. या प्रसंगी संचालक जगत मल्टी सोशल हॉस्पिटलचे डॉक्टर सचिव डॉक्टर घनश्याम निकाडे, LM कटरी आयर, लंज मुख्याध्यापक विवाद आठवले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. संचालन DY ठाकूर मॅडम यांनी केले, तर आभार SN सेलुकर मॅडम यांनी. सर्वप्रथम आज आमच्या या उद्घाटन कार्यक्रमाला लाभलेल्या संपूर्ण व्यासपीठावरील सन्माननीय आदरणीय व्यक्ती किंवा मान्यवर यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. सर, दिनांक 6 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत स्नेहसंमेलनाच्या या मालिकेचे आम्ही पहिले पुष्प गुंफत आहोत. आज उद्घाटन सोहळ्याने आमच्या शाळेची स्थापना सन 1984 मध्ये स्थापना होऊन आमचे आधारस्तंभ व प्रेरणास्त्रोत संस्थेचे अध्यक्ष आदरणीय GS रांगलाले साहेब तसेच सचिव NN येडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्य करत आहोत. सर, शाळेला आतापर्यंत 8 मुख्याध्यापक लाभले. विद्यमान आमचे मुख्याध्यापक VA लांजेवार सर यांच्या संकल्पनेतून आम्ही यावर्षी हा स्नेहसंमेलन सोहळा आणि इतर शालेय उपक्रम आम्ही त्यांच्या अतूट अशा संकल्पनेतून या ठिकाणी संपन्न करीत आहोत. अनेक शिक्षक यापूर्वी आमच्या शाळेला होते, त्यातील काही शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या सर्वांच्या सहकार्याने आमची शाळा उत्तरोत्तर प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. सर, मला सांगण्यास अभिमान वाटते की शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत आमच्या शाळेमध्ये 5063 विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन केलेले आहे. आज सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या शाळेमध्ये एकूण 346 विद्यार्थी आज या ठिकाणी ज्ञानार्जन करीत आहेत किंवा शिकत आहेत. मागील वर्षी मार्च 2023 SSC परीक्षेचा आमच्या शाळेचा निकाल 94% असून आमच्या शाळेमध्ये ग्रामीण भागातील म्हणजे चंद्रोपा, प्रात्री, चारगाव, उमरी आणि साकोली येथील सर्वसामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आमच्या शाळेला प्रशस्त इमारत, भव्य क्रीडांगण, अद्ययावत ग्रंथालय या ठिकाणी उपलब्ध. आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी सर्व आम्हाला परिपूर्ण सोयी करून दिलेली आहे. अद्ययावत ग्रंथालयामध्ये पाठ्यक्रमाच्या व्यतिरिक्त जवळपास अवांतर वाचनाची 1000 पुस्तके त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आमच्या शाळेचे ग्रंथपाल या ठिकाणी ती सगळी सेवा ML टेंबे बाबूजी विद्यार्थ्यांना पुरवत असतात. यावर्षी 1 ऑगस्टला जेव्हा आमचे नवीन मुख्याध्यापक VA लांजेवार सरांनी पदभार सांभाळला, त्यानंतर त्यांच्या संकल्पनेतून आम्ही डिजिटल संगणक कक्ष आणि ICT रूम ही विद्यार्थ्यांच्या संगणक शिक्षणासाठी तयार केलेली आहे किंवा आम्ही तयार केलेली त्या ठिकाणी आहे. विद्यार्थी त्यामध्ये संगणक म्हणजे शिक्षण त्या घेत असतात. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सरांच्या संकल्पनेतून आणि संगीत कक्ष हा स्थापन केलेला आहे. आणि या संगीत कक्षांचं जे आउटपुट आम्हाला मिळालेलं आहे ते आम्ही अवघ्या 8 दिवसामध्ये हा संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा या ठिकाणी आपल्या समोर सादर करू शकलो, कारण आम्हाला वेळ कमी होती. तरी पण आम्ही अवघ्या 8 दिवसामध्ये हे सर्व कार्य केलं. त्याचं फळ म्हणजे आमचा संगीत कक्ष असो.
सर, आमच्या शाळेमध्ये NMS पूर्व प्राथमिक स्कॉलरशिप चे वर्ग, नियमित वर्ग या ठिकाणी चालत असतात. आनंदाची बाब म्हणजे मागल्या वर्षी आमच्या शाळेतील तुषार दिगंबर कापगते या विद्यार्थ्याची NMS परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेला आहे. मां सरस्वती को प्रणाम, सावित्रीबाई फुले को प्रणाम, मंच पे उपस्थित सभी मान्यवरों को प्रणाम, हमारे प्यारे बच्चों को नमस्कार. एक बार जोरदार तालियां अपने लिए, खुद के लिए तालियां. सबसे बड़ा धन है आप स्वस्थ रहो. स्वस्थ कैसे रहेंगे? चेहरे पे मुस्कुराहट, चेहरे पे खुशी. एक छोटा सा बता रहा हूं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारत के जो थे पहले राष्ट्रपति राजेंद्र प्रसाद, उनका जब कॉपी चेक करने गए तो उनके कॉपी में अभी रखा है पटना में म्यूजियम में, उनके कॉपी में लिखा है परीक्षार्थी परीक्षक से ज्यादा अनुभवी है. उनके कॉपी में भी. तो हमें क्या बनना है? सबसे अच्छा, सबसे अलग. यहाँ जो बैठे हैं इसमें कौन इंजीनियर है? द्रौपदी मुर्मू जो अब राष्ट्रपति है, ऐसे गांव से बिलोंग करती है जहां पे अभी भी अच्छे रास्ते नहीं है, बिजली नहीं है, पानी नहीं, बहुत सारी समस्याएं हैं. लेकिन बाधाएं कभी रोक सकी आगे बढ़ने वालों को? बाधाएं कब रोक सकी है आगे बढ़ने वालों को? विपदा कब रोक सकी है मरकर जीने वालों को? हमें नया रास्ता दिखाना है. आपको यहाँ जो ये सम्मेलन है, यहाँ सभी कलाकार हैं, सभी आर्टिस्ट हैं, सभी में गुण है, कोई कमजोर नहीं है. ये मत बोलना कि मैं कमजोर हूँ. कोई डांसर है, कोई गाना है, कोई बजाना है, कोई आर्टिस्ट है, कोई सभी कलाकार हैं, सब में गुण है. अभी ज्यादा बोलने के लिए बोले कि आपने कम शब्दों में. आपको हार्दिक शुभकामनाएं, आपका सफल हो, आप स्वस्थ रहें. थैंक यू मैडम, थैंक यू सर, धन्यवाद. प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान विद्येची आराध्य दैवत माँ सरस्वती, पहिली शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आणि यांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करून बोलण्याला सुरुवात करतोय. आजच्या प्रसंगी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथं जमलेले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझी विद्यार्थी मित्रांनो, तर अगोदर सुरुवातीला मला सांगितलं की थोडक्यात बोला. आज थोडक्यात कुठून बोलावं आणि कुठून सुरुवात करावं आणि कुठं संपवावं हेच समजत नाही. तरी पण तुमचं मन इकडे तिकडे विचलित होत आहे, तरी पण मी थोडक्यात संपवण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थी मित्रांनो, की आपल्या महाविद्यालयामध्ये जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन होतंय, तर ह्या आयोजनामागे काय असते की तुमच्यामधले असलेल्या लुप्त गुणांना वाव मिळावं आणि तुमच्यामध्ये असलेले कौशल्य गुण हे आपल्याला एका प्लॅटफॉर्मवर दाखवता यावं, याकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचं आणि या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचं आयोजन होत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, काय असते की आपल्यामध्ये काही खोडकर मुलं असतात, तर खोडकर मुलं असतात पण त्यांचा काही तेवढा संबंध येत नाही शिक्षकांसोबत किंवा कुणासोबत येत नाही. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय होतं की एखाद्या शिक्षिकाकडे एखादी नाटक असेल तर मग त्या नाटकाच्या माध्यमातून त्यांच्याशी त्यांचं हितकूज होते आणि त्या सहभाग होतात आणि त्याच्यामध्ये एक आवड निर्माण होते आणि विद्यार्थ्यांच्या ज्या कलागुण आहेत त्या शिक्षकांपर्यंत दिसतात. आणि ज्या आपण काही असते की काही विद्यार्थ्यांसोबत आपण बोलत नाही, वर्गामध्ये एकामेकासोबत बोलत नाही, मुलींसोबत बोलत नाही, पण या कार्यक्रमाच्या प्रसंगातून काय होतं की एकामेकासोबत आपलं बोलणं होतं आणि चांगली मैत्री निर्माण होते. तर या अशा सर्व गोष्टी एकंदरीत संपूर्ण गोष्टीचा आपण अवलोकन केला तर विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असते. त्याकरिता कार्यक्रमाचं आयोजन प्रत्येक महाविद्यालयामध्ये करत असतात. तर खूप सुंदर आपल्या इथं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जीवनात एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण कोणतीही तयारी करताना एवढं तयारी चांगली करायची. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष आहे का माझ्याकडे? जीवनामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कोणतीही तयारी करा, एखाद्या परीक्षेची असेल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी असेल, जिंकलो तरी इतिहासच घडायला पाहिजे आणि हरलो तरी इतिहासच घडायला पाहिजे, एवढी तयारी करा. म्हणजे समजा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणीही येऊ शकणार नाही, कोणी थांबवू शकणार नाही. दुसरी एक गोष्ट, जीवनामध्ये वाईट परिस्थिती आली तर वाईट परिस्थितीला घाबरायचं नाही. जेव्हा जेव्हा माणसावर वाईट परिस्थिती तेवढाच माणूस जोमानं संघर्ष करायला तयार होते आणि संघर्ष करायसाठी हार नाही म्हणायचं. जर जीवनामध्ये हरले ना, जर स्वतःशी हरले तर जीवनात कधी तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. त्यासाठी तयारी करा. दुसरी गोष्ट, हरायची नाही आणि हे मी करणार म्हणजे करणार. जोपर्यंत मी ठरवलेलं ध्येय माझ्या जीवनामध्ये पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. हे एक दृढ निश्चय, एक गाठ मनाशी बांधा. आणि तुम्हाला काय व्हायचं आहे, 10वी नंतर काय व्हायचं, काय कोणत्या वर्गात जायचं आहे, कोणत्या शाळेमध्ये शिकायचं आहे, 12वी नंतर काय व्हायचं आहे, हे आता डिसाईड करा.
काय तर तुम्ही आता जर प्लॅन केलं तर व्यवस्थित इम्प्लिमेंट होईल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल. दुसरी एक गोष्ट, जर तुम्ही एखाद्या नोकरीवर जर लागत असाल तर नुसतंच तुमचा विकास होत नाही, तर तुमच्याबरोबर तुमच्या आईवडिलांचा, तुमच्या गावाचं नाव मोठं होत असते. त्यासाठी तुम्ही तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या गावाचं, तुमच्या शिक्षकांचं, तुमच्या शाळेचे नाव मोठे करण्यासाठी चांगल्या मोठ्या पदावर जा आणि मोठमोठे पुरस्कार तुम्ही भूषण करा. एवढंच मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलतोय. बोलायचं तर खूप होतं. आयोजकांनी अगोदर सांगितलं की थोडक्यात बोला आणि विद्यार्थी हलचल करत आहेत. सर्वांनी मला ऐकून घेतलं, तुमचंही मनपूर्वक आभार मानतोय आणि आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्यांचाही मनपूर्वक आभार मानतोय आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. बोलो भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. आज लक्ष्मीनारायण विद्यालय शेंद्रोआपा येथे स्नेहसंमेलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक पाहुणे म्हणून डॉक्टर सचिन रांगडाले साहेब हे काही उपस्थित होऊन निघून गेले आहेत काही कार्यक्रमाकरता त्यांच्या महत्त्वाच्या, आणि अध्यक्ष म्हणून पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश थोरात साहेब होते, परंतु काही प्रकृती अभावी ते माझ्यासोबत येऊ शकले नाही. परंतु तुमच्या कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर जितेंद्र ठाकूर साहेब, डॉक्टर घनश्याम निखाडे साहेब, LM खटरे साहेब, RS लंजे साहेब, शाळा समितीचे अध्यक्ष श्रीराम मेश्राम साहेब, महात्मा फुले प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कनाडे साहेब, आपल्या विद्यालयातील मुख्याध्यापक लांजेवार सर व इतर मान्यवर मंडळी. तर दरवर्षी विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो आणि ते झालेही पाहिजे, कारण की स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यामधून विद्यार्थी घडतात, त्यांच्यामध्ये काही असे सुप्त गुण असतात आणि त्या सुप्त गुणांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांना मंच हवं असते. आणि म्हणून या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून जे मंच आहेत, या मंचाच्या माध्यमातून त्यांचा विकास होत जातो आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. विद्यार्थी हा मरेपर्यंत तो विद्यार्थीच असतो आणि त्या विद्यार्जन करत असताना तो आपला विकास घडवत असतो. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. एवढं महत्त्व शिक्षणाला आहे. हजारो वर्ष शेळ्या मेंढ्याचे जीवन जगण्यापेक्षा एकच दिवस जगा, सिंहासारखे जगा, वाघासारखे जगा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितले आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितले आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला विद्धारी. आजही प्रत्येक विद्यालयामध्ये महिलांची संख्या अर्ध्यापेक्षा जास्त असते आणि म्हणून महिलांसाठी जे एक पुरुष शिकला तर एकट्याच शहाणा होतो, परंतु एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शहाणं होते, असं महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या पत्नीला स्वतः शिकवून या भारतातील पहिली स्त्री शिक्षिका बनवलेली आहे. आणि म्हणून आपण कोणत्या मार्गाने जातो याला महत्त्व नसून आपण योग्य मार्ग कोणता निवडलेला आहे, तो उद्धाराचा मार्ग कोणता आहे हे बघणं आणि चूज करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रज्ञाबरोबर आपल्याला शील पाहिजे, शीलाशिवाय विद्या फुकाची आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणून दैनंदिन जीवन जगत असताना आपण शिस्तप्रिय आणि आपलं शील हवायला पाहिजे. कोणत्याही प्रकारचं व्यसन नको, चांगले विचार हवेत. आज आपल्या विद्यालयामध्ये ग्रंथालय आहे, या ग्रंथालयाचा वापर आपण आपला विकास घडवण्याकरता प्रत्येकाने पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे. आज स्पर्धेचे युग आहे, या युगामध्ये आपलं टिकाव लागणं कठीण आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जो कोणी परिश्रम करेल त्याला फळ मिळेल. आपण आपल्या डोक्यामध्ये एक चांगला व्यक्ती
एक चांगला नागरिक आणि एक चांगला अधिकारी बनण्याचं स्वप्न आपण बघितलं पाहिजे. आपण छोटे पद बघण्यापेक्षा आपण IAS अधिकारी झालं पाहिजे, IPS अधिकारी झालं पाहिजे. असे मोठे हुद्द्याचे जर आपण स्वप्न जर बघत असलो तर खऱ्या अर्थानं त्या दृष्टिकोनातून जर आपण प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने आपला विकास होऊ शकते. आपल्यामध्ये बसलेल्यामध्ये कलेक्टर आहेत, IPS अधिकारी आहेत, मोठमोठे अधिकारी बसलेले आहेत. आपण भावी या देशाचे आधारस्तंभ आहात आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून शिक्षण हे मरेपर्यंत असते. रोज परिश्रम करून आपल्याला आपल्या आईवडील गोरगरीब लोक, आपण ग्रामीण भागामध्ये असतो, आपले आईवडील काबाड कष्ट करतात, आपल्याला शिक्षण देतात आणि रक्ताचं पाणी करून आपल्याला पुस्तकं आणि साहित्य विकत घेऊन देतात. आणि म्हणून त्यांची अपेक्षा असते की आपला मुलगा हा एक चांगला अधिकारी बनला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याबरोबर आपला विकास, समाजाचा विकास, देशाचा सुद्धा विकास होऊ शकतो अशी खुणगाट आपल्या मनाशी बांधून आपण प्रगती करावी. या ठिकाणी मला आमचे मुख्याध्यापक साहेब आणि तुमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक VL लांजेवार सर, ते आणि मी 12वीला एकाच वर्गात होतो, त्यांचा आग्रह होता की सर आपण कार्यक्रमाला आलं पाहिजे. आणि ठाणेदारांची जबाबदारी माझ्याकडे दिलेली होती, पण सर त्यांची प्रकृती बरोबर नसल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, माझा मान सन्मान केला. त्याबद्दल त्यांच्या पुनश्च अभिनंदन करून आभार मानून मी या ठिकाणी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय भारत. विद्येची आराध्य देवता माता सरस्वती, ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले यांना मी त्रिवार अभिवादन करतो. आजच्या ह्या वार्षिक स्नेह संमेलनासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, लक्ष्मीनारायण हायस्कूलचे सर्व कर्मचारी वर्ग, उपस्थित असलेले पालक वर्ग आणि शाळेचे सर्व विद्यार्थी, प्रिय विद्यार्थी, आजचा हा जो स्नेह संमेलनाचा दिवस असतो हा माझ्याही आयुष्यात आलेला आहे आणि आज मी एक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आम्ही सुद्धा असे स्नेह संमेलन घेत असतो. तर मी विद्यार्थी असताना माझ्या सगळ्यात आवडता जो दिवस होता हा स्नेह संमेलनाचाच होता. मला खूप आवडायचा. कधी कधी तर मला असं वाटायचं की हा दिवस दर महिन्याला एकदा यावा शाळेत. खूप मनात असा उत्साह राहायचा. म्हणजे 2-4 दिवस मनातला तो उत्साह कमी नव्हता होत. स्नेह संमेलनाच्या 2 दिवस अगोदर आणि स्नेह संमेलनाच्या 2 दिवस नंतर मन माझं असं एकदम प्रसन्न राहायचं. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घ्यायचो. त्यामध्ये नृत्य आहे, काही नाटिका आहे, काही गीत गायन आहे, कोणी कविता करायचं. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधनं नुसतं मनोरंजन हा एक उद्देश नसून आज असं वाटते की त्या ऍक्टिव्हिटीज मधनं, त्या उपक्रमांमधनं काही विशेष गोष्टी मला लाभल्या. आज तुमच्या सर्वांमध्ये तसंच उत्साहाचं वातावरण मला दिसत आहे. प्रत्येक विद्यार्थी आनंदाने ते बसलेला आहे. काही विद्यार्थी इथे सहभागी झालेले आहेत. सहभागी विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि एक छोटीशी तुम्हाला मी कथा सांगतो. आता आजचा दिवस आहे, हा दिवस कुठल्या वेगळ्या विषयावर तुम्हाला भाषण दिल्यापेक्षा तुमच्या आवडीची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सगळ्यांना तुम्हाला कथा आवडत असतील का नाही? आवडतात ना? आता एक छोटीशी कथा सांगतो मी. पहा, थोडी तुम्ही जर ध्यानाने ऐकली तर मजा येऊन जाईल. मला सांगा,
तुम्हाला पांडव आणि कौरव माहित आहे का? ओके. 5 पांडव होते आणि कौरव होते 101. त्यांचे गुरु कोण होते? त्यांचे गुरु कोण होते? गुरु त्यांना शिकवायचे ते आहे कोणाला माहित? पांडव आणि कौरव यांचे गुरु कोण होते? कोण होते? कुणालाच माहित नाही? कुणाला तर माहित असेल. त्यांचे गुरु होते द्रोणाचार्य. ते त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा द्यायचे, म्हणजे शिक्षण द्यायचे. एकदा वर्ग सुरू होता, हा थोडं ध्यानाने आहे का? एकदा वर्ग सुरू होता आणि वर्गामध्ये विषय होता क्रोध, म्हणजे राग येणे ज्याला तुम्ही म्हणता. क्रोध म्हणजे काय? आपल्याला क्रोध का येतो? क्रोध आल्यानंतर आपल्या हातून कुठल्या चुका घडतात, त्याचे वाईट परिणाम काय होतात, आणि क्रोध कसा नियंत्रित करायचा, असे गुरुजी सर्वांना शिकवत होते. क्लास पूर्ण झाला त्यानंतर गुरुजींना असं वाटलं की आपण आता आपल्या शिष्यांना एखादा प्रश्न करावा. मग द्रोणाचार्यजींनी समोर बघितलं आणि एक प्रश्न दिला की मला कोण थोडक्यात मी आज काय शिकवलं त्याविषयी संक्षिप्तपणे थोडक्यात कोण माहिती देणार? क्रोध म्हणजे काय, क्रोध आल्यावर आपण कुठल्या चुका करतो, क्रोधामुळे आपलं कुठलं नुकसान होतंय, आणि त्या क्रोधावर आपण नियंत्रण कसं मिळवायचं, त्याला कसं नियंत्रित करायचं, असं कोण सांगेल? मग त्यांनी वर्गाकडे बघितलं. समोर सगळे विद्यार्थी होते. मग लगेच त्यात भीम बसलेला होता. माहिती ना तुम्हाला, पांडवांमध्ये भीम होता. त्यांनी हात वर केला, गुरुजी मी सांगतो. गुरुजींना त्याला चान्स नाही दिला, नाही तू नाही. तिकडे दुर्योधन होता, तो म्हणे मी सांगतो. मग गुरुजींनी त्यांना सुद्धा चान्स नाही दिला. मग त्यांचं लक्ष बाजूला कोपऱ्यात युधिष्ठिर बसलेला होता. माहिती ना युधिष्ठिर, पांडवांमध्ये 5 पांडवांमध्ये युधिष्ठिर सुद्धा होता. त्याच्याकडे लक्ष दिलं तर तो खाली मान घालून काहीतरी बघत होता. गुरुजींना वाटलं की याचं लक्ष कदाचित वर्गात नसेल. मी काय सांगितलं, मी काय शिकवलं, कदाचित याने ते ग्राह्य केलेलं नाहीये. मग त्यांनी असं ठरवलं की आपण आता उत्तर युधिष्ठिराला विचारायचं. मग त्यांनी युधिष्ठिराकडे प्रश्न टाकला, युधिष्ठिर माझ्या प्रश्नाचं उत्तर तू दे. युधिष्ठिर खाली मान घालून होता, काहीतरी असं आजूबाजूला बघत होता. गुरुजींनी परत त्याला आवाज दिला, युधिष्ठिर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तरी युधिष्ठिर त्याच्याकडे बघत नव्हता. मग गुरुजी त्याच्यापर्यंत गेले, परत एकदा म्हटलं युधिष्ठिर वर बघ. तरी युधिष्ठिर वर बघायला तयारच नव्हता. आणि मग द्रोणाचार्यांनी त्याच्या पाठीत एक चापट मारले. द्रोणाचार्यांना क्रोध आला आणि त्यांनी त्याच्या पाठीमध्ये एक चापट मारली. तेव्हा युधिष्ठिराने वर मान केली आणि त्याने द्रोणाचार्यांना असं म्हटलं, मी हाच विचार करत होतो म्हणे की जर मी कधी शिक्षक झालो, जर माझ्या प्रशिक्षणार्थ्यांनी किंवा माझ्या विद्यार्थ्यांनी जर मला उत्तर दिलं नाही, जर मला क्रोध आला तर तो क्रोध मी कसा नियंत्रित करायचा. तेव्हा द्रोणाचार्यजींनी युधिष्ठिरासमोर हात जोडले आणि म्हटलं की तुझ्यासारखा विद्यार्थी बघून आज मला खूप धन्य वाटलं. प्रत्येक शिक्षकाला त्याच्या विद्यार्थ्यांकडनं एकच अपेक्षित असते, त्यांनी सांगितलेले, त्यांनी शिकवलेलं जे काही ज्ञान असेल ते त्याच्या विद्यार्थ्यांनी लगेच अंमलात आणावं, लगेच त्याला ॲप्लिकेबल करावं, लगेच त्याचा वापर करावा. आला का आवाज? हॅलो, बोला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा CJ येडे मॅडम, तसेच या लक्ष्मीनारायण हायस्कूलचे मुख्याध्यापक दांजेवार साहेब, तसेच माझे लाडके देशमुख सर आणि
ही जी चमू आलेली आहे डॉक्टर परशुरामकर, डॉक्टर रुपाली रहांगडाले आणि त्यांच्या सर्व सोबती त्या सर्वांचं स्वागत आहे। त्याचप्रमाणे माझे शिक्षकवृंद आणि शिक्षक वृंद, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी। तर आजचा हा जो सुवर्ण दिवस उगवलेला आहे तो सर्वांकरता अगदी आनंदाचा आहे। कालपासून यांचं गॅदरिंगचं उद्घाटन झालेलं आहे। ज्या दिवशी उद्घाटन चांगलं झालं म्हणजे आपली गॅदरिंग पण चांगली होते। माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच आज जसं ते आपलं स्वागताच्या वेळेस त्यांचं जे लेझिम आलं होतं इतकं सुंदर उत्कृष्ट लेझिम त्या मुलींनी केलेलं आहे। तसंच अध्यात्मामध्ये आता जे गोरा कुंभार यांचं जे नृत्य झालं ते पण खूप सुंदर झालं, परंतु थोड्यासाठी ते बिचारे नाराज झाले। त्यांनी काय केलं, आपलं हे आहे डान्स आहे म्हणून काल नवीन कपडे घेतले। पहा त्यांना इतकं उत्साह आनंद होता, पण त्याचा उत्साह थोडा तरी पण पुष्कळ झालं म्हणा, चांगलं झालं, थोडंसं शेवटचं राहिलं होतं। तर मला विद्यार्थ्यांना एवढंच म्हणायचं आहे की विद्यार्थिनींनी निमूटपणे व्यवस्थित शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये राहावं। शिक्षकांना आणि पालकांनी देखील, मला तर पालक दिसतच नाही इथं, तर विद्यार्थ्यांनी चांगलं हे म्हणजे चांगलं राहावं, वाईट गुणाचा अवलंब करू नये आणि जो विद्यार्थी तो आपलं काय गुटखा बिटका हे ते खातात तर त्यांना खाऊ नये आणि वाईट विद्यार्थ्यांची संगत करू नये। समजा त्या वाईट विद्यार्थ्यांची संगत केली तर त्यांची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही। अभ्यासाकडे लक्ष द्यावं। म्हटलं नाही ना, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वराय गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपले गुरुजी, आपले सर व्यक्ती नसून फार मोठी शक्ती आहे। प्रत्येक देवाधिकांपासून देखील हे चालत आलेले आहे। आता पहा, आपला ब्रह्मांड नायक, आपले सृष्टी निर्माता प्रभू रामचंद्र, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण प्रभू रामचंद्राने देखील आपला गुरु वशिष्ठ केलेलं होतं। त्याचप्रमाणे आपला कृष्ण भगवानाने देखील संदीपानं गुरु केलं होतं। मग त्या ब्रह्मांड नायक एवढे सृष्टी निर्माता आपले परमेश्वर ते देखील आपलं गुरु करून गुरुच्या मार्गदर्शना करत चालले होते। गुरूंना वाटायचं की हे आता आपले म्हणजे जसे बाकीचे शिकणारे विद्यार्थी जसे कामं करायचे तसेच हे देव आपले भगवान प्रभू रामचंद्र देखील तसेच काम करायचे, परंतु त्यांचं ते काम पाहून गुरूंना वशिष्ठांना खूप वाईट वाटायचं। कारण हे आहे आमचे भगवान आणि माझ्या मार्गदर्शनाकडे हे शिक्षण घेत आहेत, तरी पण त्यांना अभिमान वाटला नाही। तर अशाच प्रकारे माझे विद्यार्थी देखील आपल्या गुरुचा सन्मान करायला पाहिजे, आपल्या गुरुजींचा आदर करायला पाहिजे आणि शिक्षकांनी जे सांगितलं होमवर्क वगैरे ते पूर्ण करायला पाहिजे। आता विद्यार्थ्यांना काय वाटते, कधी होमवर्क काय करतात, चोरून एकामेकाचं पाहून घेतात, पण त्यांना असं वाटते आम्ही शिक्षकांना फसवलं, परंतु शिक्षक फसत नाही। कोण फसतो? तुम्ही फसता, तुमची जिंदगी बर्बाद होते, तुम्ही फसता आणि तुम्ही समोरचं शिक्षण घेऊ शकत नाही। कधीही असत्य मार्गाचा अवलंब करू नका। सत्य मार्गाचा अवलंब केला तर त्याला जीवनामध्ये यश मिळते, कधी त्याला अपयश मिळत नाही। तर अशा प्रकारे माझ्या विद्यार्थी बांधवांना एवढीच विनंती करते की त्यांनी खूप शिकावं, माझ्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं, आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करावं आणि रोज शाळेत यावं आणि आपलं पूर्ण शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपलं जीवन व्यतीत करावं। एवढं बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करते। जय हिंद, जय भारत। आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि ज्यांचा वाढदिवस आहे ते आमच्या विमल बहिणी, त्यांना मी 71व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आज योगायोग असा की मी मॅडम मुख्याध्यापिका असताना 12 वर्षापूर्वी आलो होतो आणि आज योगायोगाने का असे ना त्यांच्या वाढदिवसाची 12 वर्षानंतर मी अगदी पुन्हा उपस्थित झालो। दुसरा योगायोग असा की 71वा वाढदिवस आहे आणि आज तारीख पण 7/1 आहे, त्यामुळे हा दुर्मिळ योगायोग मला वाटतं बऱ्याच काळानंतर बऱ्याचच्या नशिबात फार कमी येतो।
त्यामुळे मी इथे 2 शब्द थांबवतो आणि पुन्हा त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदया, या संस्थेच्या सहसचिव विजय रांगडाले मॅडम, या शाळेचे उपक्रमशील व्यक्तिमत्व असलेले मुख्याध्यापक महोदय आदरणीय विजयकुमार अनंत सर आणि या शाळेचे ज्येष्ठ आपले शिक्षक श्री जी.पी. बोरकर सर आणि या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून लाभलेले आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे विशेष पाहुणे आपले पत्रकार रवी भोंगाने सर आणि आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका सी जे रांगडाले मॅडम, आदरणीय सी जे रांगडाले मॅडम आणि आमच्या कटरे मॅडम आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, तर आजचा दिवस हा खरोखर फार मोठा भाग्याचा दिवस आहे. कारण या संमेलन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत आणि या निमित्ताने का होईना पण योगायोगाने आमच्या मार्गदर्शिका आदरणीय विजय रांगडाले मॅडम यांचा वाढदिवस आहे 71वा. आणि त्यानिमित्ताने मी त्यांना म्हणजे दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सानिध्यात आम्ही बरेच वर्ष वावरलो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला खूप काही मिळालं. अशा आमच्या लाडक्या व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या मॅडम यांना म्हणजे पुढील आयुष्य खूप सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे जाओ. आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना मला एकच सांगायचं आहे आपल्या या म्हणजे शैक्षणिक काळामध्ये आपण खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, खूप अभ्यास करावा, खूप एवढं मी सर्वांना विनंती करतो. आणि तुकडोजी महाराज ज्या पद्धतीने म्हणतात की सुंदर सजले आपुल्याच्या गावी निर्मिले कलाकारांनी, तर या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने हे जे आमचे बालकलाकार आहेत आपल्या कलागुणांना लोकांसमोर प्रदर्शित करीत आहेत, तर त्या कलागुणांमुळे आपल्या देशाचा विकास होईल आणि या कला आणि या संपूर्ण कलागुणांमुळे आपल्या व्यक्तिमत्वाचाही विकास होईल आणि आजची सुंदर पिढी घडत उद्याचाही सुंदर भारत घडू शकेल. हे सर्वांना शुभेच्छा देतो. आदरणीय मुख्याध्यापकांना शुभेच्छा देतो. सर्व या ठिकाणी आपले जे कर्मचारी आहेत राबत आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा देऊन आणि मॅडमला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. मी जी.पी. बोरकर सर या संपूर्ण स्नेह संमेलनाचं संयोजक. या ठिकाणी आम्ही यावर्षी दिवाळीनंतर जे काही सहशालेय उपक्रमाची आम्ही निवड केली त्याच्यामध्ये आम्ही मागील महिन्याच्या 27 तारखेला रामटेक रामधन या ठिकाणी कोराडी इथं सहलीचं आयोजन केलं. जवळपास 120 विद्यार्थी आम्ही सुखरूप घेऊन गेलो. विद्यार्थ्यांना सर्व स्थळ दाखवलं. सर्व शिक्षकांनी आणि आमच्या आदरणीय मुख्याध्यापक सरांनी आम्हाला मार्गदर्शन करून आम्ही हा पहिला उपक्रम त्या ठिकाणी यशस्वी केला. त्यानंतर आम्हाला माहीत होतं की आमच्या आदरणीय जे प्रेरणास्रोत आहेत विजय रांगडाले मॅडम ज्यांच्या मार्गदर्शनात आम्ही आता हे प्रगतीपथावर वाटचाल करत आहोत, त्यांचा 71वा जन्मदिवस 7 तारखेला आहे असं जेव्हा आम्हाला माहीत झालं तर आम्ही म्हटलं की आम्ही 6, 7 आणि 8 या 3 दिवसामध्ये स्नेह संमेलन आयोजित करायचं. काल आम्ही उद्घाटनामध्ये त्या ठिकाणी जगत स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सचिनजी रांगडाले सरांनी इथं उद्घाटन केलं. अनेक मान्यवर व्यक्ती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आठवले सर होते आणि आजचा आमचा दिवस हा पहिला सत्र जो होता तो जगत मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या विद्यमाने आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलेला आहे आणि तो सुरू आहे. नंतर दुपारच्या सत्रात आमच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि उद्याला आम्ही आदरणीय आमच्या बक्षीस वितरक आदरणीय संस्थेचे सचिव श्री आदरणीय येडे साहेब यांच्या उपस्थितीत आम्ही पारितोषिक समारंभ आयोजित करणार आहोत आणि असा आमचा नियोजन आम्ही आखलेला आहे. आणि यानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी जानेवारी, फरवरी, मार्च या महिन्यामध्ये होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जोमाने कार्य करू, विद्यार्थ्यांना घडवू एवढं मी या ठिकाणी या प्रसंगी म्हणजे विचार व्यक्त करतो. आणि पुन्हा आमच्या प्रेरणास्रोत
आदरणीय मातृतुल्य विजय रांगणाले मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील आयुष्य त्यांचे असेच निरामय निरोगी राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. जय हिंद.